नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण टी परीक्षेसाठी जो काही परिसर अभ्यास हा अत्यंत विषय महत्त्वाचा आहे, त्या विषयाला या ठिकाणी आपण सराव प्रश्नसंच या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. अभ्यासाबरोबरच तुमच्या या ठिकाणी प्रश्नांचा सराव सुद्धा तितकाच या ठिकाणी महत्त्वाचा असतो, लक्षात घ्या. तर जो काही आपण सराव प्रश्नसंच टोटली 50 प्रश्नाच्या ठिकाणी सराव प्रश्नसंच असणार आहे. पार्ट 1 आपण आज घेणार आहोत. तर पुढचे पार्ट सुद्धा ठिकाणी लवकरच चॅनलला सुद्धा ठिकाणी अपलोड तुम्हाला पाहायला मिळतील, लक्षात घ्या. तर इतर सब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी आपण ऑलरेडी चॅनलला काय केलेले आहेत, सराव प्रश्नसंच सुद्धा टाकलेले आहेत. ते सुद्धा कोणी पाहिलेलं असेल तर ते पाहून घ्या. तर पहिला प्रश्न बघू शकता ठिकाणी तुम्ही, घरगुती इंधनाच्या घरगुती इंधनाच्या ज्वलनाने कोणता वायू वातावरणात दूषित करतो, लक्षात घ्या. कार्बन डायऑक्साईड दिलेला आहे, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड दिलेला आहे. वरपैकी सर्व ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेत, लक्षात घ्या. तर कुठला तुमचा करेक्ट राहील असेल तर बऱ्यापैकी मी या ठिकाणी सांगितले ट्रिक. जर तुम्हाला कुठल्या गोष्टीच माहितीच नसेल तर जास्तीत जास्त करून ज्यादा एक्सप्लेनेशन दिलेला आणि वरपैकी सर्व ऑप्शन असेल तर या ठिकाणी तो या ठिकाणी मारा चला. कुठलाही तुमचा वरपैकी सर्व या ठिकाणी ज्वलनामध्ये येईल, लक्षात घ्या. म्हणजे वायू वातावरणात या ठिकाणी दूषित करतो कोणता, तर सर्वच या ठिकाणी करतात. असे कुठलं कार्बन डायऑक्साईड येते, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. वरपैकी सर्व ऑप्शन तुमचं करेक्ट या ठिकाणी आहे. हा जो सराव प्रश्न आहे या ठिकाणी बेसिक बुक मध्ये या ठिकाणी सराव प्रश्न आहे, लक्षात घ्या. आणि तेच तुम्हाला या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारतात असे. त्यामुळे एक्झामची गरज बघूनच आपण या ठिकाणी त्यानुसारच या ठिकाणी प्रश्नसंच घेतलेला आहे. पुढील पाय ठिकाणी, औष्णिक विद्युत केंद्रातून कोणता वायू वातावरणात प्रदूषित करतो, लक्षात घ्या. कोणता वायू वातावरण या ठिकाणी प्रदूषित करतो? सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड दिलेला आहे, डायऑक्साईड आहे. आणि यापैकी सर्व या ठिकाणी दिलेलं, लक्षात घ्या. कुठल्या येथील औद्योगिक केंद्रामधून या ठिकाणी कुठला वायू या ठिकाणी विसर्जित होऊन तो काय करतो, वातावरण प्रदूषित करतो? तर सर्वच या ठिकाणी तुमच्या बरोबर येतात असेल. म्हणजे सल्फर डायऑक्साईड येतो, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड येतो. नेक्स्ट वा तिसरा, आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम IEEP चा शुभारंभ कधी झाला? तसे आज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फॅक्टर डाटा या ठिकाणी विचारला जातो. कधी झाला तो? 72, 75, 82, 85 कधी झाला? 1982 साली या ठिकाणी शुभारंभ आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. नेक्स्ट, वायू प्रदूषणाचा परिणाम म्हणून उत्पन्न होणारा रोग कुठला असतो? वायू प्रदूषणा परिणाम म्हणून त्याच्यापासून उत्पन्न होणारा रोग कुठला असतो? ब्रॅक्रायटिस, फुफ्फुसाचा कॅन्सर, अस्थमा, वरीलपैकी सर्व, लक्षात. कुठला? ब्रॅक्रायटिस. कुठलेही करेक्ट तुमच्या ठिकाणी? तर फुफ्फुसाचा या ठिकाणी कॅन्सर तुमच्या ठिकाणी येईल, लक्षात घ्या. वायू प्रदूषणामुळे या ठिकाणी आपण जे हवा श्वास घेतो, लक्षात घ्या. कुठं फुफ्फुसावर वाटेद्वारे आपण काय होतं या ठिकाणी ऑक्सिजनच्या या ठिकाणी काय देवाणघेवाण होत असतं, लक्षात घ्या. या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी फुफ्फुसाचा कॅन्सर जर प्रदूषित हवा जर आपण घेतली तर या ठिकाणी काय होतं, फुफ्फुसाचा कॅन्सर आपल्या या ठिकाणी होत असतो, लक्षात घ्या. ठिकाणी वरीलपैकी सर्व तुमचा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी एक्झॅक्ट तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी फॅक्ट आहेत जे महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला ते माहितीच पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला काहीच माहित नसतं त्यावेळेस या ठिकाणी ते ट्रिक सांगितले मला, लक्षात घ्या. वरीलपैकी सर्व ऑप्शन काहीतरी तुम्ही मारून येणार एक्झाम मध्ये जाऊन, त्यापेक्षा काहीतरी कधी कधी काय होतात, वरीलपैकी सर्व ऑप्शन बऱ्यापैकी असतात, लक्षात घ्या. नेक्स्ट गोष्ट, शुद्ध पाण्यातील हायड्रोजन ऑक्सिजनचे योग्य प्रमाण किती? लक्षात. 1:2. शुद्ध पाणी आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण या ठिकाणी किती पाहिजे शुद्ध पाण्यामध्ये? 2:2, 2:1 आणि 1:2. कोणचं राहील? 1:2 या ठिकाणी म्हणजे हायड्रोजनचं 1 आणि ऑक्सिजनचं 2 एवढं या ठिकाणी काय असतं, प्रमाण असं, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, खालीप्रमाणे कशामुळे वायू प्रदूषित होत नाही? कशामुळे वायू प्रदूषित होत नाही? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे, वणवा, वाहनाचा धूर आणि काय, जलभाष्प. कशामुळे होत नाही असं प्रदूषण विचारलं असेल. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे सुद्धा या ठिकाणी, लक्षात घ्या, ठिकाणी काय होतं, प्रदूषण होतं. वनवा झाल्यामुळे म्हणजे जर झाडं जंगलात जळाले त्याच्यामुळे सुद्धा ठिकाणी काय होतं, धूर पसरत, लक्षात घ्या. वाहनाचा धूर सुद्धा या ठिकाणी होत असं, लक्षात घ्या. जलबाष्पीभवन म्हणजे बाष्पीभवन पाणी ढगात जाते, म्हणजे ठिकाणी त्यावेळेस कधी जल प्रदूषण तुम्ही पाहिलेलं नाही, लक्षात घ्या. त्यामुळे एक प्रकारचं असं बेसिक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. स्टेट बोर्ड वरती आधारित प्रश्न असतात असेल आणि तेच आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 100% येणाऱ्या टीईटी साठी 100% तुम्हाला या ठिकाणी प्रश्नसंच फायदेशीर ठरणार असेल. 7 नंबरचा प्रश्न बघू शकता, वाहनातून निघणाऱ्या वायूमध्ये सर्वाधिक कोणता वायू निर्माण होतो? लक्षात. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड ऑक्साईड आहे, कार्बन मोनो ऑक्साईड, हायड्रोजन कार्बन्स या ठिकाणी दिलेत, लक्षात घ्या. कुठल्याही तुमच्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड हा वायू या ठिकाणी काय होतो, सर्वाधिक वायू या ठिकाणी काय होतो,
वाहनातून निघणाऱ्या धुरामध्ये या ठिकाणी निर्माण होतो. लक्षात घ्या. नेक्स्ट बघा 8वा, ज्वालामुखीतून निर्माण होणारा वायू कुठला आहे? ज्वालामुखी त्यामधून निर्माण होणारा वायू कुठला आहे? तर क्लोरीन, मोनॉक्साईड, सल्फर ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या. कुठले तुमच्या ठिकाणी वरीलपैकी सर्व ऑप्शन तुमच्या ठिकाणी करेक्ट येईल. बऱ्यापैकी मेजॉरिटी बघितलं तर वरीलपैकी सर्व ऑप्शन या ठिकाणी बऱ्यापैकी बरोबर येतात. लक्षात घ्या. हायड्रोक्लोरिन, मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड या ठिकाणी येतात. वाळवंटी क्षेत्रात भू भूगर्भातील पाण्याची पातळी डॅडेश असते. लक्षात घ्या. वाळवंटी प्रदेश सर्वात खाली असते, कमी खाली असते, उंच असते आणि यापैकी नाही. म्हणजे कुठल्या असते सर्वात खाली या ठिकाणी ते काय असतात? तुम्ही कुंडबिंड या ठिकाणी तुम्ही जी बेसिकची बुक आहे त्यामध्ये सुद्धा ठिकाणी तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी पातळी या ठिकाणी काय असते सर्वात खाली असते. लक्षात घ्या. वाळवंट प्रदेश असतो म्हणून कुंड त्या ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी सुद्धा चित्र सुद्धा या ठिकाणी बेसिक बुक मध्ये तुम्ही पाहिलेली असतील. नेक्स्ट वाळवंटीकरणाच्या कारणामधून हे कारण प्रमुख आहे. कुठलं कारण प्रमुख आहे? वृक्षतोड, लोकसंख्या वाढ, अनियमित चराई यापैकी नाही. लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं या ठिकाणी कुठलं कारण लक्षात त्यांच्या ठिकाणी वृक्षतोड या ठिकाणी सर्वात. कारण वृक्ष तुम्हाला काटेरी या ठिकाणी त्या जास्तीत जास्त पाहायला मिळतील. लक्षात वृक्ष सुद्धा ठिकाणी कमी ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रदूषणाबाबत खालीपैकी कोणते विधान सत्य आहे? लक्षात. प्रदूषणाबाबत कोणते विधान सत्य या ठिकाणी आहे? प्रदूषणामुळे नैसर्गिक तत्वाची गुणवत्ता नाहीशी होते. म्हणजे वायू, पाणी, माती याची काय होते? गुणवत्ता नाहीशी होते. हे सुद्धा बरोबर आहे. प्रदूषण मानव विकासाच्या प्रक्रियेची देणगी आहे. लक्षात. मानवामुळे या ठिकाणी काय प्रदूषण निर्माण होते. मानव काय करतो? जाळतो. लक्षात घ्या. काही गाड्या चालवतो, काही ठिकाणी औद्योगिक फॅक्टरी काढतो. म्हणजे मानव विकासामधून या ठिकाणी काय प्रदूषण निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी आर्थिक आणि तांत्रिक विकास, लोकसंख्या वाढ हे सुद्धा ठिकाणी काय कारण नाही. लक्षात घ्या. लोकसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी काय झालं? औद्योगिक या ठिकाणी म्हणजे गरज निर्माण झाली. गरज निर्माण झाल्यामुळे लवकरात लवकर काहीतरी गोष्टी मानवाला पाहिजे असतात. त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळे फॅक्टरी निर्माण झाले आहेत. लवकरात लवकर या ठिकाणी काय उत्पादन तयार व्हावं. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा प्रदूषण वाढत चाललेलं आहे. अशा प्रकारे लक्षात घ्या. आर्थिक आणि तांत्रिक विकास सुद्धा, लोकसंख्या वाढ ही सुद्धा या ठिकाणी प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत. लक्षात घ्या. ठिकाणी म्हणून 11ला तुमच्या ठिकाणी 4 म्हणजे उपरोक्त सर्व बरोबर सत्य विधान या ठिकाणी आहे. ते करेक्ट तुमचं या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी पर्यावरणाचे प्रदूषण होते. लक्षात घ्या. काय होते? पर्यावरणाचे प्रदूषण या ठिकाणी होते. म्हणजे कुठले कारण दिले त्या ठिकाणी तुम्ही मानवाने टाकलेली सामग्री, धनकचरा यामुळे होते. पर्यावरणाचे प्रदूषण रासायनिक खतामुळे या ठिकाणी होतं. औद्योगिक प्रदूषकामुळे होते. वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या. कुठले येतात? वरीलपैकी सर्व ऑप्शन तुमच्या ठिकाणी काय 4 नंबर ऑप्शन तुमचा करेक्ट येईल. लक्षात घ्या. म्हणजे औद्योगिक प्रदूषणामुळे सुद्धा या ठिकाणी काय होतं? तुमच्या ठिकाणी पर्यावरणाचे प्रदूषण या ठिकाणी होते. मानवाने टाकलेली सामग्री व घनकचरा यामुळे सुद्धा होते. रासायनिक खतामुळे सुद्धा होते. आणि दुसरं महत्वाचं तुमच्या ठिकाणी कुठलं असेल तर औद्योगिक प्रदूषणामुळे सुद्धा या ठिकाणी काय वरीलपैकी सर्व तुमचं ऑप्शन या ठिकाणी येते. लक्षात. नेक्स्ट विश्व पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला? लक्षात. 1 जून, 5 जून, जुलै, 1 जुलै आणि 15 जुलै. लक्षात घ्या. तिथे 15 जुलै या ठिकाणी आहे तुमच्या ठिकाणी. तर कुठलं करेक्ट येईल तुमचं? 5 जून या ठिकाणी काय विश्व पर्यावरण दिवस या ठिकाणी आपण साजरा करतो. लक्षात घ्या. तर वर्तमान ऊर्जा संकटावर उपाय म्हणजे काय असतं? वर्तमान ऊर्जा संकटावर उपाय, ऊर्जा संकटावर या ठिकाणी उपाय म्हणून काय करू शकतो? लक्षात घ्या. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, भौष्णिक ऊर्जा आणि वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या. अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय ऊर्जेचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिले असेल. म्हणजे ऊर्जेमध्ये सर्वच या ठिकाणी काय ऊर्जा संकटावर वर्तमान म्हणून उपाय आपण करतो. सौर ऊर्जा, नंतर पवन ऊर्जापासून आपण लाईट घेतो. लक्षात घ्या. सौर ऊर्जापासून या ठिकाणी काय ते उष्णता आपल्याला मिळते. लक्षात. त्याचं आपण ट्रान्सफॉर्मेशन नंतर करत असतो. लक्षात घ्या. भूउष्णिक ऊर्जा सुद्धा या ठिकाणी आपण हे सर्व ऊर्जा संकटावर वर्तमान मध्ये उपाय या ठिकाणी आहेत. लक्षात घ्या. म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन तुमचं 14ला 4 करेक्ट या ठिकाणी येईल. लक्षात घ्या. नेक्स्ट गोष्ट 1992 साली पृथ्वी संमेलन म्हणजे अर्थ समिट कोठे आयोजित करण्यात आली होती? रिओ दो जेनेरो, वॉशिंग्टन, मॉस्को आणि बीजिंग. तर कुठं काय आयोजित करण्यात आली होती? मॉस्को या ठिकाणी काय केली होती? 1992 साली पृथ्वी संमेलन मॉस्को या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 2002 सालचे विश्व पृथ्वी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? 2002 चे कुठे करण्यात आले होते? लक्षात घ्या. या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले होते. आपण डायरेक्ट आन्सर बघू फक्त. पर्यावरणासंबंधित स्टॉकहोम परिषदेचे कोठे आयोजन कोणत्या साली केले गेले होते? स्टॉकहोम परिषद आयोजन कोणत्या साली केले गेले होते?
जून 1972 साली या ठिकाणी केलं होतं. म्हणजे किती 5 जून 1972 साली केलं होतं. तेव्हापासून त्या ठिकाणी काय करतो आपण नंतर हीच तारीख पुन्हा या ठिकाणी काय करतो आपण पर्यावरण दिन म्हणून या ठिकाणी 5 जूनचा आपण साजरा सुद्धा करतो लक्षात. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रमास सुरुवात केव्हा झाली रशिया संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमास सुरुवात कधी झाली? तर काय झाली जून 1972, ऑगस्ट 70, जानेवारी 1974 आणि जून 1973. कधी झाली जून 1972 साली या ठिकाणी काय झाली सुरुवात झाली. चुप्पा आंदोलन कोणत्या वर्षी झालं लक्षात घ्या. कोणत्या वर्षी या ठिकाणी काय चुप्पा आंदोलन झालं होतं लक्षात घ्या. कधी झालं चुप्पा आंदोलन बघू शकता तुम्ही कोणत्या वर्षी झालं 72, 71, 72, 73, 74 अशा ठिकाणी वेगळे ऑप्शन दिले त्यांनी. कुठल्याही ते 1974 साली या ठिकाणी काय झालं चुप्पा आंदोलन या ठिकाणी या वर्षी झालं लक्षात घ्या. थोडं झूम करू आपण बघा. भारतात पर्यावरण शिक्षण केंद्र कधी व कुठे स्थापन करण्यात आलेले होते? पर्यावरण शिक्षण केंद्र कुठे करण्यात आलं? मुंबई येथे 1992 साली करण्यात आलेलं होतं लक्षात घ्या. तर पर्यावरण शिक्षण म्हणजेच डॅड्याचा अभ्यास असते. पर्यावरणाच्या समस्या, पर्यावरणाचे ज्ञान, पर्यावरण प्रशासन वरीलपैकी सर्व लक्ष. पर्यावरण शिक्षण म्हणजे काय असतं? समस्या बी असतात, ज्ञान बी असतात आणि त्या ठिकाणी काय असतं तुमच्या ठिकाणी पर्यावरण प्रशासन दिले आणि वरील सर्व असं वेगळं ऑप्शन तुम्हाला दिले. पर्यावरण शिक्षण म्हणजे या ठिकाणी काय असतं लक्षात घ्या. पर्यावरणाचे जे काय असतं लक्षात घ्या समस्या जे काय असतात त्या ठिकाणी ते म्हणजे त्याचा अभ्यास करणे असं लक्षात घ्या. करेक्ट उत्तर तुमचं कुठलं एक येईल लक्षात. तर सर्व या ठिकाणी येणार नाही. नेक्स्ट पहा पर्यावरण नियोजनात बाधा आणणारा सर्वात महत्वाचा घटक कुठला असतं? वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरण आणि वरीलपैकी सर्व लक्षात घ्या. बाधा आणणारा सर्वात महत्वाचा घटक विचारले. बाधा आणणारा सर्वात महत्वाचा घटक कुठला लक्षात घ्या. वाढती लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी काय औद्योगिकरण जास्त करावं लागतं कारण काय काय गोष्टीच्या ठिकाणी मागणी वाढते त्यामुळे औद्योगिकरण वाढतं. नंतर शहरीकरण लोकसंख्येमुळे वाढत असते. हे त्याची काही ठिकाणी परिणाम आहेत लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं कुठलं वाढती लोकसंख्या या ठिकाणी करेक्ट उत्तर तुमचं राहील. नेक्स्ट 23 वनाच्या नष्ट होण्यामुळे वातावरणात कोणता प्रभाव या ठिकाणी पडतो लक्षात. जमिनीची धूप होते बऱ्यापैकी या ठिकाणी काय होतं ग्रीन हाऊस इफेक्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. कोणता प्रभाव पडतो लक्षात घ्या ठिकाणी. कुठलाही तो ग्रीन हाऊसचा परिणाम तयार करणाऱ्या वायूची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लक्षात घ्या काय होतं उत्पत्ती होत असते लक्षात घ्या ठिकाणी. करेक्ट उत्तर या ठिकाणी मी नेहमी सांगाल पाहिजे जास्त एक्सप्लेनेशन दिलेल्या ठिकाणी प्रश्न तुम्ही उत्तर सुद्धा मारत चला लक्षात घ्या. बरोबर ठरतं काही वेळेस. आर्थिक विकासाची वृक्षतोडीचे कारण म्हणजे काय असेल? आर्थिक विकासासाठी वृक्षतोडीचे महत्वाचे कारण कोणत्या लक्षात घ्या ठिकाणी तुमचं. कृषीयोग्य जमीन मिळवणे, वाढती लोकसंख्या निवारा, उद्योगधंद्याची स्थापना वरीलपैकी सर्व लक्षात. वृक्षतोडीचे महत्वाचे कारण काय ठिकाणी लक्षात घ्या. वाढती लोकसंख्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल लक्षात घ्या. हे येणारच नाही लक्षात घ्या. कारण वाढती लोकसंख्या झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी जागा पाहिजे त्यामुळे त्यावेळेस सुद्धा ठिकाणी काय होतं लक्षात घ्या ठिकाणी ते वृक्षतोड करतात आणि त्या ठिकाणी काय करतात स्थायिक राहण्यासाठी ठिकाणी जागा सुद्धा वापरतात बऱ्यापैकी वापरतात लक्षात घ्या. डेव्हलपमेंट कंपन्यासाठी या ठिकाणी औद्योगिक विकासासाठी सुद्धा ठिकाणी काय करतात उद्योगधंद्यासाठी सुद्धा ठिकाणी वृक्षतोड करून या ठिकाणी तुम्ही मुंबईला सुद्धा पाहायला असेल लक्षात घ्या. कुठे कुठे काय केलं वृक्षतोड सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं त्यांनी करून या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी प्रोजेक्टसाठी वृक्षतोड चालू आहे लक्षात घ्या. त्याच्या ठिकाणी हे मुख्य कारण राहते लक्षात. शिवाय आर्थिक विकासाचा परिणाम म्हणून होणाऱ्या क्रिया कुठल्या लक्षात. औद्योगिकरण, शहरीकरण, वृक्षतोड, वरील आर्थिक विकासाचा परिणाम म्हणून लक्षात. कुठले विचारले? आर्थिक विकास तुम्हाला या ठिकाणी विचार लक्षात घ्या. परिणाम होणाऱ्या क्रिया कुठला असतात लक्षात घ्या. आर्थिक म्हणजे पैशा संदर्भात येणार तुमचं कुठल्याही लक्षात घ्या ठिकाणी वृक्षतोड या ठिकाणी सर्वात महत्वाच्या ठिकाणी राहील. आर्थिक विकासाचा परिणाम होणाऱ्या क्रिया या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. पृथ्वीचे तापमान वाढल्यास काय होईल लक्षात. पूर, दुष्काळ येईल, भूकबळी या ठिकाणी लक्षात घ्या ठिकाणी आणि दुसरं कुठले वरपैकी सर्व तुमच्या ठिकाणी ऑप्शन दिले तसे पण कुठलेही सर्व या ठिकाणी काय तुमच्या त्या घटना घडतील लक्षात घ्या. म्हणजे पृथ्वीचे तापमान वाढल्यास पूर येणार, दुष्काळ येणार, भूकबळी सुद्धा ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे वरपैकी सर्व 4 नंबर ऑप्शन तुम्ही करेक्ट राहील लक्षात. नेक्स्ट भारतीय ऊर्जा संकटावर उपाय म्हणून ग्रामीण भागात कोणत्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरला जात आहे लक्षात घ्या. कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरला जात आहे लक्षात घ्या. बायोगॅस, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यापैकी नाही लक्षात घ्या. कुठल्याही ते करेक्ट तुमच्या ठिकाणी बायोगॅस ठिकाणी काय करतो अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून या ठिकाणी वापरला जात आहे लक्षात. भारतात ग्रामीण भागातील
प्रमुख इंधन म्हणजे कुठलं लक्षात आहे? पेट्रोल, वीज, लाकूड, शेण या ठिकाणी आहे लक्षात आहे. कुठलं दिले तुमच्या ठिकाणी? तर लाकूड या ठिकाणी प्रमुख इंधन ग्रामीण भागातील आहे. भारतातील सर्वाधिक ऊर्जा या स्रोतापासून मिळते. कुठल्या स्रोतापासून मिळते या ठिकाणी बघा? तर जलविद्युत, औष्णिक दिले, सौर अणुऊर्जा. कुठलं? औष्णिक ऊर्जापासून सर्वाधिक या ठिकाणी काय भारतात ऊर्जा मिळते. खालीलपैकी ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे लक्षात. कुठला अपारंपरिक स्रोत आहे? लाटा शक्ती, भौष्णिक ऊर्जा, जैवइंधन, वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व या ठिकाणी दिलेलं लक्षात. कुठले तुमच्या ठिकाणी करेक्ट म्हणजे वरीलपैकी सर्व सर्व येतील. म्हणजे लाटा शक्ती येईल, भौष्णिक येईल, ऊर्जा जैवइंधन येईल, म्हणजे वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर या ठिकाणी हे तुमचं राहील लक्षात या ठिकाणी. बघा नेक्स्ट, दुष्काळामुळे वाळवंटी क्षेत्रात काय होतं लक्षात? दुष्काळामुळे वाळवंटी क्षेत्रात हाड होते, घट होते, म्हणजे वाढ होत लक्षात. काय द्यायचे होते? वाढ होते लक्षात घ्या. तर घट होते समोर राहते या ठिकाणी वाढ घट होत नाही लक्षात. म्हणजे त्या ठिकाणी दुष्काळ वाळवंटी क्षेत्रात काय होते? वाढ होत असेल लक्षात घ्या. कारण तिथे पाणी नसल्यामुळे ठिकाणी झाडं सुद्धा ठिकाणी हिरवळ टिकत नाही लक्षात घ्या. अशा प्रकारे परिणाम वाढ होते दुष्काळ वाळवंटी क्षेत्रामध्ये. पहा, खननाचा पर्यावरणावरील परिणाम म्हणजे काय असं लक्षात घ्या. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, वनसंपत्तीचा विनाश, वरीलपैकी सर्व. तुमचं कुठलंही लक्षात घ्या. वरीलपैकी सर्व 4 नंबर लक्षात. खननाचा पर्यावरण परिणाम काय होतो? ध्वनी प्रदूषण होते, वायू प्रदूषण होते, वनसंपत्तीचा विनाश या ठिकाणी होतो. पर्यावरण संबंधातील आंतरराष्ट्रीय करार कुठे झाले? पर्यावरण संबंधित आंतरराष्ट्रीय करार कुठे? बॉन, बर्लिन, क्विटो, रिओ दो जेनेरो. कुठले तुमच्या ठिकाणी करेक्ट? क्विटो या ठिकाणी काय झालं? पर्यावरण संबंधातील आंतरराष्ट्रीय करार या ठिकाणी झाला. खालीलपैकी कशाच चमत्कारी सहयोग संबोधले जाते? खालीलपैकी कशाच चमत्कारी सहयोग या ठिकाणी काय संबोधले जाते? कुठले लक्षात? क्लोरो फ्लोरोकार्बन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन, ऑक्सिजन. चमत्कारी सहयोग कशाच म्हटलं जाते या ठिकाणी? तर ज्यादा एक्सप्लेनेशन सुद्धा बघू शकता या ठिकाणी. एक्स्ट्रा इंग्लिश मध्ये लिहिलेलं लक्षात घ्या. या ठिकाणी काय केलेलं त्यांनी एक्स्ट्रा दिलेलं आहे. तर क्लोरो फ्लोरो कार्बन या ठिकाणी तुमचं CFC येईल लक्षात. करेक्ट उत्तर. 35 नंबर बा, क्लोरो फ्लोरो कार्बनचा वापर कशात केला जातो लक्षात घ्या. वातानुकूलित यंत्रणामध्ये, प्लास्टिक औषधामध्ये, उद्योगामध्ये, वरीलपैकी सर्व या ठिकाणी लक्षात. कारण सगळीकडे या ठिकाणी काय वापर केला जातो? म्हणजे कुठं? वातानुकूलित यंत्रणामध्ये, म्हणजे प्लास्टिक औषधामध्ये आणि उद्योगधंद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय वापर केला जातो. अत्यंत आम्लजलाचा सामू पीएच किती असतो लक्षात? 0.7 या ठिकाणी. आम्लजलाच्या ठिकाणी पीएच किती असतो या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे? विचारलेलं आहे लक्षात घ्या. कुठले तुमचं 0 असतो लक्षात. आम्लजलाचा सामू पीएच म्हणजे किती असतो लक्षात घ्या. या ठिकाणी 0 असतो. तर अत्यंत खाऱ्या खऱ्या सामू पीएच किती असतो लक्षात घ्या. म्हणजे आम्लता किती असते या ठिकाणी तुम्हाला विचारलंय. आम्लता या ठिकाणी किती असते? तर किती असते? 14 असतं लक्षात. म्हणजे या ठिकाणी किती असतं लक्षात घ्या. या ठिकाणी हा 0 या ठिकाणी किती असतं? 0, 7 या ठिकाणी 14 अशा प्रकारचं असतं लक्षात. जसं जसं काय जातं 7 पासून 0 कडे येतात तसं आम्लता प्रमाण वाढत जाते. आणि 7 पासून जसं 7 14 कडे जाईल तसं ठिकाणी काय आम्लताची इथे आम्ल येते लक्षात. काय ते आम्ल येणार? 0 पाशी आम्ल येते आणि या ठिकाणी आम्लता येते लक्षात घ्या. 7 पासून 14 पाशी जातात तसं आम्लताचे प्रमाण या ठिकाणी वाढत जाईल तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, आम्ल प्रजननात पावसाचा सामूहिक किती असतो लक्षात घ्या. म्हणजे आम्लता किती असते लक्षात घ्या. या ठिकाणी बेसिक प्रश्न हे फॅक्टर टाकायला लक्षात घ्या. 5.7 पेक्षा कमी या ठिकाणी काय पीएचचा सामू या ठिकाणी असतो. क्योटो संमेलन खाली डॅडॅश साली आयोजित करण्यात आलेलं आहे. क्योटो संमेलन डॅडॅश साली या ठिकाणी काय करण्यात आयोजित करण्यात आलेलं होतं लक्षात घ्या. कधी आलं? 1997 साली या ठिकाणी करण्यात आलं होतं. विश्व तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणजे ठिकाणी काय असेल? प्रजनन गट, पर्यावरण बदल, दुष्काळ, पूर, वरीलपैकी सर्व. या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी सर्व ठिकाणी काय जाते? ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम पाहायला मिळतो. प्रजनामध्ये घट होईल, पर्यावरण बदल, दुष्काळ, पूर या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे वरील सर्व ऑप्शन तुमच्या ठिकाणी करेक्ट येईल लक्षात घ्या. मेधा पाटकर यांनी कशी संबंधित या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. चिपको आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, कुठल्यासाठी या ठिकाणी ज्वलंत पर्यावरण संदर्भात अत्यंत महत्वाच्या ठिकाणी प्रश्न आहे लक्षात. कुठं? नर्मदा बचाव आंदोलन या ठिकाणी करेक्ट उत्तर तुमचं राहील लक्षात घ्या. 42 भारतात चक्रीवादळाने प्रभावित राज्य म्हणजे कुठलं लक्षात? चक्रीवादळाने प्रभावित म्हणजे किनारपट्टीच्या ठिकाणी राज्य ते असणार लक्षात घ्या. 100% किनारपट्टीच्या ठिकाणी राज्य तुम्हाला पाहायला मिळेल. ओडिशा किनारपट्टीला आहे, गुजरात बी किनारपट्टीला आहे, पश्चिम बंगाल सुद्धा या ठिकाणी आहे लक्षात घ्या. तरी सुद्धा या ठिकाणी कुठले चक्रीवादळाने प्रभावित असेल, जास्त प्रभावित असणारा राज्य कुठल्या ठिकाणी? ओडिशा या ठिकाणी जास्त प्रभावित असं विचारलेलं असेल. प्रभावित राज्य म्हणजे कुठलं तुमचं?
ओडीसा ठिकाणी येईल असेल. लास्टचे 5 प्रश्न पहा. अतिनील किरणापासून संरक्षण करणारा वायू म्हणजे कोणता लोसेल? अतिनील किरणापासून या ठिकाणी संरक्षण करणारा वायू म्हणजे कोणता आहे ठिकाणी तुमचा ओझोन वायू या ठिकाणी येतो लक्षात. अतिनील किरणे पृथ्वीवर गाड्याच्या वर्षी आलेली असेल. कुठल्या वर्षी या ठिकाणी 80, 82, 84, 86 या ठिकाणी कुठले 80 1980 साली या ठिकाणी अतिनील किरणे पृथ्वीवर आली वर्षी आली. नेक्स्ट वा जल प्रदूषण थांबण्याचा भौतिक उपाय म्हणजे काय लक्षात. जल प्रदूषण थांबण्याचा भौतिक उपाय म्हणजे काय या ठिकाणी येतो लक्षात. कुठलंही ओझोनीकरण करणे या ठिकाणी महत्वाचा उपाय या ठिकाणी आहे लक्षात. पर्यावरण अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला लक्षात. पर्यावरण अधिनियम कोणत्या साली या ठिकाणी काय मंजूर करण्यात आला होता लक्षात. कुठलं 1988 साली या ठिकाणी काय करण्यात 4 नंबर तुमचा करेक्ट राहील या ठिकाणी. वायू प्रदूषण नियंत्रण अधिनियम कोणत्या वर्षी या ठिकाणी करण्यात आला. वायू प्रदूषण संदर्भात अधिनियम या ठिकाणी 1982 साली या ठिकाणी करण्यात आलेला होता. नेक्स्ट जल प्रदूषण नियंत्रण निवारण कायदा कधी करण्यात आला होता तो तर 1974 साली करण्यात आला होता. ओझोन ऱ्हासास कारणीभूत वायू निर्मिती प्रथम क्रमांकाचा देश कुठला असेल. ओझोन ऱ्हासास कारणीभूत वायू निर्मिती प्रथम क्रमांकाचा देश कुठला या ठिकाणी. सर्वात मोठा कुठला जपान दिलंय, चीन दिलंय, ब्रिटन दिलेला आहे, युएसए या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. कुठले तुमच्या ठिकाणी युएसए ठिकाणी काय दिलं ते ओझोन ऱ्हासास कारणीभूत वायू निर्मिती प्रथम क्रमांकावर देश आला असेल. ओझोन वायू 10 किलोमीटरवर या ठिकाणी काय तुम्हाला आढळतो असेल. 10 किलोमीटरवर असतो, 60 किलोमीटर, 30 ते 60 किलोमीटर आणि या ठिकाणी दिलेला चौथा काय तुमचा यापैकी नाही. कुठला 60 किलोमीटरवर या ठिकाणी काय ओझोन वायू तुम्हाला या ठिकाणी आढळतो लक्षात घ्या. अशाच प्रकारच्या या ठिकाणी पार्ट सेकंड सुद्धा लवकरच चॅनलला